ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. तुमच्या घरात विनाकारण भांडण होत आहेत का? पैशांची चणचण भासत आहे का? किंवा एखादे ठरवलेले काम ऐनवेळी बिघडत आहे का? जर असं होत असेल तर कदाचित तुमच्याकडून या पवित्र महिन्यात एक खूप मोठी चूक होत आहे. सध्या सुरू आहे अधिक मास, म्हणजे ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना किंवा मलमास असेही म्हणतो. हा महिना दर 3 वर्षातून एकदा येतो. हा महिना भगवान श्री हरी विष्णूचा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात केलेल्या छोट्याशा सेवेने जन्मांतराचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते. पण जर नकळत तुमच्या हातून एक छोटीशी चूक झाली तर मात्र संपूर्ण वर्ष दुःखात आणि आजारपण आणि पैशांची तंगी तुम्हाला सहन करावी लागू शकते. विशेषतः आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या शास्त्रात या महिन्यात काही ठराविक भाज्या आणि अन्नपदार्थ खाण्यावर पूर्णपणे बंदी घातली गेलेली आहे. अशा काही भाज्या आहेत ज्या या पवित्र काळात घरात आणल्या किंवा खाल्ल्या तर घरात नकारात्मकता राहू शकते. त्या भाज्या कोणत्या आहेत? त्या का खाऊ नयेत? आणि ह्या महिन्यात अशी कोणती एक गुप्त गोष्ट आहे जी केल्याने तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू शकतो? हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातकच ठरते. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. तर सर्वात आधी हे समजून घेऊया की अधिक मासाला इतकं महत्त्व का आहे आणि या महिन्यात अन्नपदार्थांना एवढं जपून का वापरावं लागतं. शास्त्रात असं सांगितलं आहे की सूर्य आणि चंद्राच्या गतीचा मेळ घालवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच आपण अधिक मास म्हणतो. या महिन्याचा स्वामी कोणीही व्हायला तयार नव्हतं, कारण या महिन्यात कोणतेही शुभकार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारखे मंगल कार्य होत नाही आणि म्हणून या महिन्याला मलमास म्हटले गेले आहे. या निंदेमुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम मास. पण तुम्हाला माहीत आहे का, या महिन्यात आपले शरीर आणि ब्रह्मांड यांच्यात एक विशिष्ट ऊर्जेचा बदल होत असतो. या काळात आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या बुद्धीवर आणि आपल्या घरातील ऊर्जेवर होतो. काही अशा भाज्या आहेत ज्या आपण रोजच्या जेवणात खूप आवडीने खातो, पण अधिक मासात त्या भाज्यांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. आणि जर या भाज्या या काळात घरात शिजवल्या गेल्या तर घरात अलक्ष्मीचा वास होतो, म्हणजेच गरिबी चालून येते. त्या भाज्या कोणत्या आहेत? चला आता आपण अगदी सविस्तर जाणून घेऊया. घराचे आरोग्य आणि घराची लक्ष्मी ही पूर्णपणे आपल्या स्वयंपाकघराशी जोडलेली असते. आपण जे अन्न शिजवतो तेच आपल्या कुटुंबाचे नशीब ठरवते. अशुभ म्हणून पुरुषोत्तम मासात कोणत्या गोष्टी स्वयंपाकघरात आणणे महापाप मानले गेले आहे हे आता खूप लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, वांगी. आरोग्याचा आणि भाग्याचा नाश. सर्वात महत्त्वाची भाजी जी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाते ती म्हणजे वांगी. वांग्याचं भरीत असो वा चमचमीत भरलेल्या वांग्याचा बेत असो, तो बेत अगदी रंगात येतो. पण अधिक मासात वांगी खाणे म्हणजे स्वतःहून दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. धार्मिक कारण. शास्त्रात वांग्याला पितृवर्धकांनी काही विशिष्ट नक्षत्रावर अशुद्ध मानले गेले आहे. अधिक मासात पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो आणि वांग्यामध्ये तामसिक गुणधर्म असतात. या महिन्यात वांगी खाल्ल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होते असे पुरातनात सांगितले आहे. परिणामी या काळात वांगी खाल्ल्याने शरीरात अनपेक्षित आजारपण डोकेवर काढतात. औषध पाण्यावर पैसा पाण्यासारखा खर्च होतो. त्यामुळे घरात विनाकारण गरिबी वाढते. नंबर 2, मुळा. राहू केतूचा प्रकोप आणि घरातील भांडणे. दुसरी भाजी आहे मुळा. आपण भाजीमध्ये किंवा कोशिंबीर म्हणून मुळा खूप आवडीने खातो, पण पुरुषोत्तम मासात मुळा खाणे म्हणजे थेट राहू केतू या ग्रहाचे दोष अंगावर ओढून घेण्यासारखे आहे. गुप्त रहस्य. शास्त्रानुसार अधिक मासात जमिनीच्या आत उगवणाऱ्या काही ठराविक कंदांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. मुळा हा त्यापैकी एक आहे. परिणामी जर तुम्ही या महिन्यात मुळा खाल्ला तर तुमच्या मनाची शांतता पूर्णपणे भंग पावेल.
घरातल्या सदस्यांमध्ये विनाकारण चिडचिड वाढेल, पती पत्नीमध्ये वाद होतील आणि लहान मुले हट्टी बनतील. ज्या घरात सतत कटकटी होतात तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. नंबर 3, कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण ह्या 2 गोष्टींशिवाय आपला स्वयंपाक अपूर्ण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक मास हा पूर्णपणे आध्यात्मिक साधना, नामस्मरण आणि उपवासाचा महिना आहे. धार्मिक कारण, कांदा आणि लसूण हे अमृतबिंदू राहूच्या गळ्यातून जमिनीवर पडल्याने तयार झाले आहेत अशी पौराणिक कथा आहे आणि म्हणूनच त्यांना तामसीकरणाच्या श्रेणीत अत्यंत वरचे स्थान दिले गेले आहे. परिणामी जर तुम्ही या महिन्यात कांदा लसूणयुक्त अन्न खाऊन देवाची पूजा केली तर ती पूजा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी कधीही स्वीकारत नाही. तुमच्या पूजेचे पुण्य तुम्हाला मिळत नाही आणि घरात नैराश्याचे वातावरण तयार होते. म्हणून जितके शक्य असेल तितके या महिन्यात बिना कांदा लसणाचे सात्विक अन्न बनवण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, पालेभाज्या, विशेषतः मेथी, पालक आणि कोबी. तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण या पवित्र महिन्यात पालेभाज्या खाण्यावर काही निर्बंध आहेत. अधिक मास येतो तेव्हा निसर्गात आणि हवामानात मोठे बदल होत असतात. अनेकदा हा काळ पावसाळ्याशी किंवा ऋतूबदलाशी संबंधित असतो. या दिवसात पालेभाज्यांवर बारीक, डोळ्यांना न दिसणारे कीटक आणि अळ्या असण्याची शक्यता खूप जास्त असते. शास्त्रात अशा कीटकयुक्त वनस्पतींना अशुद्ध मानले गेले आहे. परिणामी या भाज्या खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन होणे, पचनक्रिया बिघडणे आणि मानसिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवतात. आजारी शरीराने आपण देवाची पूजा करू शकत नाही, ज्यामुळे आपले पुण्यकर्म रखडते. नंबर 5, मसूर डाळ. भाजी व्यतिरिक्त वरण किंवा आमटीसाठी आपण अनेक डाळी वापरतो, पण मसूर डाळ या महिन्यात बनवणे आणि शिजवणे पूर्णपणे वर्ज्य आहे. धार्मिक कारण, मसूर डाळीचा रंग लाल असतो आणि तिचा संबंध मांसाहाराशी जोडलेला आहे. शास्त्रात मसूर डाळ अखाद्य तामसिक मानले गेले आहे, कारण ती शरीरात राग आणि क्रोध वाढवते. परिणामी अधिक मासात मसूर डाळ खाल्ल्याने घरातील लोकांचा राग अनावर होतो, ज्यामुळे घरातील शांतता नष्ट होते. कोर्ट कचेरीची किंवा कर्जाची कामे अडकून पडतात. नंबर 6, मध. अनेकांना सकाळी उठून कोमट पाण्यात मध टाकून पाणी पिण्याची सवय असते किंवा देवाच्या पंचामृतासाठी आपण मध वापरतो. पण अधिक मासात स्वतःच्या खाण्यापिण्यात मधाचा अतिवापर करणे अशुभ मानले गेले आहे, कारण या महिन्यात मध सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि ते व्रताच्या नियमाविरुद्ध मानले जाते. आता विचार करा, आपण नकळत दररोजच्या जीवनात या गोष्टी वापरून आपल्याच कुटुंबाचे नुकसान तर करत नाही ना? जर तुमच्या घरात या भाज्या आजपर्यंत होत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच सावध व्हा व अधिक मास संपेपर्यंत या गोष्टींना स्वयंपाकघरापासून लांब ठेवा. पण काळजी करू नका, जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्यासाठी आणि श्री हरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कोणते विशिष्ट उपाय करायचे ते आता आपण पुढे पाहूयात. आता तुम्ही विचार करत असाल की आपण काय खाऊ नये हे तर समजलं, पण मग या महिन्यात काय करावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि वर्षभर दारिद्र्य दूर राहील? तर काळजी करू नका, मी तुम्हाला असे 3 अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जे केवळ अधिक मासातच केले जातात. आता आपण पाहूयात उपाय आणि विधी आणि त्यांचे मिळणारे फळ. नंबर 1, दीपदान. रोज संध्याकाळी तुळशीजवळ आणि घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावा. घरात गरिबी नष्ट होते आणि लक्ष्मी स्थिर राहते. नंबर 2, मालपुवा. अधिक महिन्यात 33 मालपुवा अनाथांना किंवा ब्राह्मणांना दान करा, यामुळे पितृदोष दूर होतो. नंबर 3, विष्णू सहस्रनाम. रोज सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा मोबाईलवर ऐका. घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि कटकटी थांबतात. तर अजून एक गुप्त उपाय, विशेष महिलांसाठी. तुमच्या घरात जर पैशांची खूप चणचण असेल तर अधिक मासात कोणत्याही गुरुवारी एका पिवळ्या कपड्यामध्ये थोडी हळद, 1 रुपयाचे नाणे आणि थोडे पिवळे तांदूळ म्हणजेच अक्षदा बांधून ते भगवान विष्णूंच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि ती पुरचुंडी तुमच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्या.
चमत्कार तुम्ही स्वतः पाहाल. अधिक मास हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही, तर तो आपल्या मनाची आणि घराची शुद्धी करण्याचा महिना आहे. आपण काय खातो, काय बोलतो आणि कसा व्यवहार करतो यावरच आपले नशीब ठरते. आज मी सांगितलेल्या या गोष्टींचा अवलंब नक्की करून पहा. तुमच्या घरातील नकारात्मकता कशी पळून जाते आणि सुख शांती कशी नांदते हे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. हे नियम कठीण वाटू शकतात, पण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि वर्षभर येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो. तर हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.